आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन अनसिमेट्रिकल आय सेक्शन यावरील न्यूमरिकल नंबर सेकंड पाहणार आहोत. तर न्यूमरिकलमध्ये काय दिलंय, अन आय सेक्शन हॅव द फॉलोइंग डायमेन्शन. म्हणजे एक आय सेक्शन आहे त्याची डायमेन्शन खाली दिलेले आहेत. एक आय सेक्शन आहे त्याची डायमेन्शन बघा. टॉप फ्लेंज, फ्लेंज म्हणजे काय रे, हॉरिझॉन्टल रेक्टेंगल जो असतो त्याला आपण फ्लेंज म्हणतो. त्याचे डायमेन्शन किती आहेत, बेस 80 आणि डेप्थ 20 mm दिलेलं आहे. बॉटम फ्लेंज, फ्लेंज म्हणजे काय, हॉरिझॉन्टल रेक्टेंगल बॉटमचा, तो किती दिलेला आहे, 120 mm बेस, 20 mm डेप्थ दिलेला आहे. आणि वेब म्हणजे व्हर्टिकल रेक्टेंगल जो असतो त्याला आपण वेब म्हणतो. किती दिलंय, 120 mm हाईट आणि बेस किती दिलंय त्याचं, 20 mm दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. आणि या पूर्ण अनसिमेट्रिकल आय सेक्शनचा जो काही एक्स एक्स ॲक्सिस येणार आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे आहे. तर काय करूया, सर्वप्रथम गिवन डाटाच्या आधारे आपण काय करूया, मोमेंट अनसिमेट्रिकल आय सेक्शनची डायग्राम ड्रॉ करूया. बॉटम फ्लेंज कसे आहे, मोठे, म्हणून काय करूया, बॉटमला मोठी फ्लेंज घेऊया. आणि टॉपला कशी दिले, छोटी दिले, म्हणून टॉपला काय करायचे, आपण छोटी घ्यायची. सगळ्याची 20 mm 20 mm 20 mm थिकनेस आहे. म्हणजेच जवळपास एकसारखा आपण थिकनेस, ही थिकनेस ही थिकनेस ही थिकनेस एकसारखी काढण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. हा झाला आपला आय सेक्शन. डायमेन्शन देऊया. टॉप फ्लेंज किती सांगितलंय, 80 mm. बेस आणि डेप्थ 20 mm. बॉटम फ्लेंज किती सांगितलंय, 120. बेस आणि त्याची डेप्थ किती, 20 mm. वेब किती दिलाय, हाईट 120. आणि त्याची थिकनेस किती दिलाय, 20 mm. आता हा अनसिमेट्रिकल आहे किती रेक्टँगल पासून बनलाय, तर इथे जर का मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर हा पहिला रेक्टँगल, इथं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर हा दुसरा रेक्टँगल आणि हा खालचा तिसरा रेक्टँगल. प्रत्येकाचा सेंट्रल फाइंड आउट करूया. सेंट्रल कसं येणार, ह्याच्या हाफवरती ह्याचा वाय वाय ऍक्सिस आणि ह्याच्या हाफवरती वाय वाय ऍक्सिस. म्हणजेच काय होणार, इथं आपला काय होणार आहे, G1 होणार आहे. सिमिलरली याचा बघा, ह्याच्या हाफवरती असा वाय वाय ऍक्सिस येणार आणि इथून ते ह्याच्या हाफवरती एक्स एक्स ऍक्सिस येणार. सिमिलरली बघा, ह्याच्या हाफवरती वाय वाय ऍक्सिस येणार आणि ह्याच्या हाफवरती एक्स एक्स ऍक्सिस येणार. हा तिसऱ्याचा G3, हा दुसऱ्याचा G2. तर आपल्याला काय करायचं आहे, या संपूर्ण बॉडीचा काय करायचं आहे, एक्स एक्स ऍक्सिस फाइंड आउट करायचं. एक्स एक्स ऍक्सिस कधी भेटतो, ज्यावेळी आपण वाय बार काढतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, एक्स एक्स ऍक्सिस भेटतो. मग आपण काय करूया, सर्वप्रथम वाय बार फाइंड आउट करूया. वाय बार कसा काढतो, A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. आता Y1 Y2 Y3 X1 X2 X3 कसं मिळतं आपल्याला, एक रेफरन्स लाईन आपण ड्रॉ करतो. कुठून करतो, एकदम लेफ्ट साईडला ज्या आउटर लाईन आहे त्यातून काय करायची, वर्टिकल लाईन ड्रॉ करायची. सिमिलर बॉटमला जी एकदम बॉटमला लाईन असते त्यातून काय करायची, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. हे झाले आपले रेफरन्स ऍक्सिस. ह्याच्या अकॉर्डिंग आपण काय करतो, X1 X2 X3 इथून Y1 Y2 Y3 अशा व्हॅल्यू काय करत असतो, फाइंड आउट करत असतो. तर आपण काय करूया, आता एरिया
सर्वप्रथम काय करूया, ह्या अनसिमेट्रिकल आयचा आपण अप्रॉक्सिमेटली सेंट्रॉइड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आता एक्स बार किती येईल रे बघा, हा अनसिमेट्रिकल आहे, ह्याला मी अजून मधून असा जर का फोल्ड केला तर काय होतंय, लेफ्ट साईडला जेवढा एरिया आहे तेवढाच काय होतंय राईट साईडला एरिया आहे. म्हणजे ज्याचा वाय वाय ऍक्सिस कुठे येणार, बरोबर सेंटरला येणार. हा आपला काय असणार आहे, वाय वाय ऍक्सिस असणार आहे. परंतु आपल्याला वाय वाय ऍक्सिस काढायला नाही सांगितला, त्यामुळे काय एक्स बार काढायची काय गरज नाही. वाय बार काढण्यासाठी बघा काय करतो आपण, एक्स बार फाइंड आउट करतो. जर असा मी फेस टू फेस बेंड केला तर काय होते बघा, वरच्या साईडला कमी एरिया राहतोय आणि खालच्या साईडला जास्त एरिया राहतोय. म्हणजेच काय रे, जर मी या पॉईंटला धरलं तर वेट ह्या जास्त साईडला जास्त असल्यामुळे बॉडी आपली काय होणार, अशी झुकणार. त्यामुळे काय करायचं, सेंट्रॉइड जरा शिफ्ट खाली होणार इथं असं. म्हणजेच काय होणार, टोटल डिस्टन्सचं हाफ डिस्टन्सपेक्षा काय असणार आहे, आपला वाय बार कमी असणार आहे. म्हणजेच काय इथं लिहितो मी, वाय बार छोटा असणार आहे, लेस दॅन कशापेक्षा, टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्सपेक्षा कमी असणार आहे. टोटल डिस्टन्स किती असणार आहे, हे 20 प्लस इथून ते हे किती आहे 120 प्लस हे 20, टोटल किती आहे 160 mm. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे 160 mm. 160 mm डिवायडेड बाय 2 म्हणजे हाफ डिस्टन्स किती असणार आहे 80. म्हणजेच जो काय आपला वाय बार आहे तो 80 mm पेक्षा कसला कमी आला पाहिजे. बघूया येतोय का. सर्वप्रथम काय करूया, A1 फाइंड आउट करूया. A1 पहिल्या रेक्टँगलचा एरिया कसा असतो, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 80 mm इंटू डेप्थ किती 20 mm. 80 इंटू 20 1600 युनिट काय असतं mm². नेक्स्ट A2 दुसऱ्या रेक्टँगलचा एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. याचा बेस किती आहे इथं काढलेला आहे, आपण दिलेला आहे त्यांनी 20 इंटू डेप्थ किती आहे त्याची 120. करूया 20 इंटू 120 2400 mm². नेक्स्ट A3 तिसऱ्या रेक्टँगलचा एरिया बघा, बेस किती आहे 120 इंटू डेप्थ किती आहे 20. सेमी चाल बघा रिपीट, म्हणजेच काय 2400 mm². सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे, y1 फाइंड आउट करायचं आहे. y1 म्हणजे या ऍक्सिस पासून ते याच्या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स किती असणार आहे बघा, हे 20 प्लस इथून हे 120 प्लस हे टोटल 20 आहे, त्याच्या हाफ वरती असणार नाही. इथून हे हाफ डिस्टन्स आणि इथून हे हाफ डिस्टन्स, म्हणजेच हे फुल डिस्टन्स झालं. हे जर 20 असेल तर इथून हे 10 आणि इथून हे 10 20, म्हणजेच काय हे 10 घेणार आपण. किती होणार बघा 20 प्लस 120 प्लस 10 म्हणजेच काय 150 mm काय झालं y1 झाला. y2 म्हणजे इथून ते याच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स, हे पूर्ण किती आहे 120 आहे. 120 हाफ किती असणार आहे 60. इथे लिहितो मी 60 mm. 60 mm हे किती असणार आहे, हे 10 mm आणि हे 10 mm. सिमिलरली इथं पण कसं असणार आहे, हे 10 mm आणि हे 10 mm बघा. म्हणजेच इथून ते या सेंट्रॉइडचं डिस्टन्स उभं डिस्टन्स आहे म्हणून y2 कसं निघणार, इथून ते हे डिस्टन्स किती आहे 20 प्लस इथून ते हे डिस्टन्स किती आहे, ह्या पूर्ण रेक्टँगलचं 120 आहे, त्याच्या हाफ वरती असणार ना, म्हणजे 60. म्हणजे इथून ते डिस्टन्स 60 प्लस 20 किती असणार आहे 80 mm. सिमिलरली y3 म्हणजे या ऍक्सिस पासून याचं डिस्टन्स किती आहे टोटल 20 आहे, त्याच्या हाफ वर किती असणार 10 वर असणार, म्हणजेच 10 mm. सर्व व्हॅल्यू आपण काय करूया y बारच्या फॉर्म्युल्यात पुट करूया. y बार इज इक्वल्स टू A1 किती आहे 1600 इंटू y1 किती काढला आपण 150 प्लस दुसऱ्याचा एरिया 2400 इंटू y2 किती काढला 80 ब्रॅकेट कंप्लीट प्लस तिसऱ्याचा एरिया किती आहे 2400
इंटू त्याचा y3 किती काढलाय 10 डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3 1600 प्लस 2400 प्लस 2400 y बार कॅल्क्युलेट करूया 1600 इंटू 150 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2400 इंटू 80 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2400 इंटू 10 ब्रॅकेट कंप्लीट. या आन्सरमध्ये सेव्ह आहे. डायरेक्ट आन्सर डिवायडेड बाय तिघांची बेरीज 1600 प्लस 2400 प्लस 2400 ब्रॅकेट कंप्लीट. इथे आला आपला वाय बार 71.25 mm. आपण किती म्हटलेलं 80 पेक्षा कमी आला पाहिजे. आला का 71 हा 80 पेक्षा कमी आहे म्हणजे आपलं काढलेलं आन्सर बरोबर आहे. आता वाय बार मिळाला. वाय बार काय करायचा आय सेक्शन वरती डिस्टन्स टाकून काय करूया सेंट्रॉइड ड्रॉ करूया. वाय बार किती आहे 71.25. मग कुठे ड्रॉ करायचा इथून वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स इथून 71.25 वरती ड्रॉ करायचा. आता बघा संपूर्ण हाईट किती आहे 160. 160 हा किती येणार 80 म्हणजे इथून ते हे डिस्टन्स किती आहे 80 आणि आपल्याला किती ड्रॉ करायचं आहे 71 म्हणजे 80 पेक्षा कमी म्हणजे काय होणार इथं खाली येणार. दुसऱ्या रेक्टँगलच्या सेंट्रॉइडच्या खाली काय असणार आहे आपलं एक्स एक्स ऍक्सिस येणार आणि ह्या एक्स एक्स ऍक्सिस वरती आपल्याला काय करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची आहे. चला फाइंड आउट करूया मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस इज इक्वल टू काय 1 2 3 रेक्टँगल असल्यामुळे आय एक्स एक्स 1 प्लस आय एक्स एक्स 2 प्लस आय एक्स एक्स 3. पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्यांदा फाइंड आउट करूया. पहिल्या रेक्टँगलसाठी बघा पहिल्या रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस आणि संपूर्ण अनसिमेट्रिकल आयचा एक्स एक्स ऍक्सिस कशा आहेत एकमेकांना. हा पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल एक्स एक्स आणि हा एकमेकाला कशा आहेत पॅरलल म्हणून काय करणार पॅरलल ऍक्सिस थेरम वापरणार. कसा असतो IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. एक्स एक्स ला मोमेंट ऑफ इनर्शिया रेक्टँगलचा कसा काढतो BD क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा असतो B इंटू डी पहिल्याचा म्हणून येतो 1 येतो. हाईट कशी असते जर एक्स एक्स असेल तर त्याची हाईट आपण कशी काढतो वाय बार मायनस y1. मग वाय बार मोठा आहे का y1 मोठा आहे ते आपण पाहूया. जो मोठा आहे तो स्टार्टिंगला लिहून छोटी व्हॅल्यू नेक्स्ट लिहायची. बघा आता ह्यात काय म्हटलं वाय बार मायनस y1. वाय बार कुठं असणार इथं असणार आणि y1 हे म्हणजेच इथून ते हे डिस्टन्स जास्त आहे. या रेफरन्स ऍक्सिस पासून पहिल्याचा सेंट्रॉइडल डिस्टन्स जास्त आहे म्हणजेच काय y1 जास्त आहे आणि इथून ते हे डिस्टन्स वाय बार कमी आहे म्हणून काय केलं y1 मायनस वाय बारचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. पहिल्या रेक्टँगल साठी बेस किती आहे 80 डेप्थ किती आहे 20 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस पहिल्याचा एरिया आपण इथं काढला किती आहे 1600 इंटू y1 किती आहे फाइंड आउट केलेलं आहे 150 मायनस वाय बार किती इथं काढलंय 71.25 होल स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया 150 मायनस 71.25 ब्रॅकेट कंप्लीट चा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर मध्ये सेव्ह आहे इंटू 1600 इज इक्वल टू हे आन्सर मध्ये सेव्ह आहे प्लस 80 इंटू 20 चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी आन्सर आलं मोठी व्हॅल्यू आहे त्याला छोटी करण्यासाठी ENG प्रेस करणार की त्याला आन्सर आपलं 9.975 इंटू 10 टू द पॉवर 6 युनिट काय असणार आहे सर्व व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे mm⁴. हा काय झाला आपला IXX1. नेक्स्ट IXX2 फाइंड आउट करूया. XX2 दुसऱ्या रेक्टँगलचा IXX फाइंड आउट करायचं. बघा हा झाला आपला संपूर्ण अनसिमेट्रिकल आयचा एक्स एक्स ऍक्सिस आणि दुसऱ्या रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस इथं आहे. बघा म्हणजे हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस काय आहेत एकमेकाला पॅरलल आहेत म्हणून काय करायचं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. IG दुसऱ्यासाठी म्हणून 2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. एक्स एक्स साठी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल कसा काढतो BD क्यूब डिवायडेड बाय 12. हे सर्व फॉर्म्युला आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत तिथून तुम्ही ते ह्या गोष्टी सर्व कव्हर करू शकता. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. प्लस एरिया कसा काढतो रेक्टँगलचा बेस इंटू डेप्थ दुसऱ्याचा म्हणून दुसरं लिहिलं. हाईट
एक्स एक्स ॲक्सिसचा हाईट कसा काढतो रे आपण, वाय बार मायनस y1, वाय बार मायनस y2, वाय बार मायनस y3, म्हणजे इथं y येणार. आता दुसऱ्यासाठी काय करायचं, वाय बार मायनस y2 घ्यायचा. मग आता वाय बार मोठा आहे का y2 मोठा आहे, जी व्हॅल्यू मोठी आहे ती स्टार्टिंगला घेऊन दुसरी व्हॅल्यू नेक्स्ट लिहिणार. तुम्ही जरी वाय बार मायनस y2 लिहिलं तरी आन्सर बरोबर येतं. का बरोबर येतं, तर मोठ्यातून लहान व्हॅल्यू मायनस केली तर आन्सर पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह राहतो. छोट्यातून मोठी व्हॅल्यू मायनस केली तर काय होणार, आन्सर मायनस मध्ये येणार आणि मायनसचा स्क्वेअर केल्यानंतर प्लसच होणार. म्हणून तुम्ही वाय बार मायनस y2 डायरेक्ट लिहिलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. परंतु मी काय करतो, मोठी व्हॅल्यू अगोदर घेऊन छोटी नंतर घेतो, जेणेकरून पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. कोणत्याही मेथडने आन्सर आपलं काय येतंय, बरोबर येते. त्यामुळे वाय बार मायनस y2 जरी घेतलं तरी ती राईट मेथड आहे. तर बघा आता इथं बघा, इथून ते हे डिस्टन्स म्हणजे काय झालं, y2 मोठं डिस्टन्स आहे म्हणून y2, आणि इथून ते डिस्टन्स y बार म्हणून दुसऱ्यांदा y बार घेतलं. दुसऱ्या रेक्टँगल साठी बघा, बेस किती आहे 20, याची डेप्थ किती आहे इथे फाइंड आउट केली 120 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्याचा एरिया इथं फाइंड आउट केलाय 2400 इंटू y2 किती फाइंड आउट केला आपण, y2 80 मायनस y बार किती आहे 71.25 ब्रॅकेट स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया, ix(x2) इज इक्वल्स टू 80 मायनस 71.25 इज इक्वल टू आन्सरचा स्क्वेअर काहीतरी आला, त्याला इंटू 2400 आहे इज इक्वल टू आन्सर, नंतर याला प्लस आहे 20 इंटू 120चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12. काहीतरी व्हॅल्यू आली मोठे छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस केलं की त्या आन्सर आला आपलं 3.063 इंटू 10⁶ mm². पॉईंट नंतरच्या 3 व्हॅल्यू घेतो म्हणून 3 घेतल्या, बाकीच्या तशा सोडून दिल्या. म्हणजे ix(x2) किती झाला 3.063 इंटू 10⁶ mm². सिमिलरली आता ix(x3) फाइंड आउट करूया, ix(x3). तिसऱ्या रेक्टँगल साठी बघा, एक्स एक्स ऍक्सिस कुठं आहे, इथं आहे. वाय आणि संपूर्ण अनसिमेट्रिकल आयचा एक्स एक्स कुठं आहे, इथं आहे. हे एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. काय असतो, आय जी तिसऱ्यासाठी असल्यामुळे 3 प्लस ए तिसऱ्यासाठी 3 h3चा स्क्वेअर. रेक्टँगल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स कसा काढतो, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ तिसऱ्याच असल्यामुळे 3, आणि हाईट कशी काढतो, एक्स एक्स साठी हाईट कशी काढतो, एच बार वाय बार मायनस एक्स एक्स साठी एच कसा काढतो, वाय बार मायनस y1, वाय बार मायनस y2, वाय बार मायनस y3. मग मी काय करतो इथं वाय मायनस वाय लिहितो. वाय बार पहिल्यांदा घ्यायचा का y3 पहिल्यांदा घ्यायचा, जी व्हॅल्यू मोठी असेल ती मी स्टार्टिंगला घेणार, जी छोटी आहे ती नंतर घेणार. बघा आता इथून हे डिस्टन्स काय आहे, वाय बार मोठा आहे म्हणून वाय बार मायनस इथून हे डिस्टन्स छोटा आहे y3, ते दुसऱ्यांदा ठेवलं, याचं काय केला स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया रेक्टँगल साठी तिसऱ्या, बेस किती आहे 120, त्याची डेप्थ किती आहे 20चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस तिसरा जे एरिया इथं काढलेला आहे किती आहे 2400 ब्रॅकेटमध्ये वाय बार किती आहे इथं फाइंड केलेली व्हॅल्यू 71.25 मायनस y3 किती काढले आपण 10 स्क्वेअर. ix(x3) व्हॅल्यू फाइंड आउट करूया, 71.25 मायनस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर काहीतरी आन्सर आलं इंटू 2400 इज इक्वल टू प्लस 120 इंटू 20चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली मोठी व्हॅल्यू, याला छोटी करण्यासाठी मी काय करणार, ENG बटन प्रेस करणार, किती आली 9.083 इंटू 10⁶ युनिट काय असणार आहे mm². आलेले तिन्ही व्हॅल्यूची काय करूया, ऍडिशन करूया, x(x1) प्लस x(x2) प्लस x(x3) म्हणजे काय होणार, टोटल ix भेटणार किती आहे 9.975 इंटू 10⁶ प्लस 3.063 इंटू 10⁶.
प्लस 9.083 इंटू 10⁻6. हे तिघाची पण ॲडिशन केल्यानंतर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आपल्याला काय होणार आहे मिळणार आहे. करूया व्हॅल्यू पुट. 9.975 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3.063 इंटू 10⁻6 प्लस 9.083 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी मी काय करणार, ENG बटन प्रेस करणार. किती आन्सर आला आपलं 22.121 इंटू 10⁻6 mm⁴. म्हणजेच काय रे, न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे आपण काय केलं, IXX मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ XX ॲक्सिस काय केलं, फाइंड आउट केलं. कसं केलं तर काय केलं, आणि हा पहिल्याचा ॲक्सिस आणि पूर्ण बॉडीचा ॲक्सिस काय पॅरलल म्हणून पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. दुसऱ्याला पण पॅरलल होते म्हणून पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. तिसऱ्याला पण पॅरलल होते म्हणून काय केलं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापर तिघाची काय केली, ॲडिशन केली आणि टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस x1 प्लस x2 प्लस x3 ॲडिशन करून काय केलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली. आता सपोज याचा जर आपल्याला IY विचारलं तर कसं होणार बघा. याचा सेंट्रोइडल YY ॲक्सिस कुठून येणार, इथून येणार. एक्स बार किती येणार आपला, एक्स बार टोटल डिस्टन्स 120 आहे तर त्याच्या हाफ येणार एक्स बार. एक्स बार किती येणार बघा, ही बॉडी आहे अशी फोल्ड केली तर काय होतं, जेवढं लेफ्ट साईडला एरिया आहे तेवढाच राईट साईडला एरिया आहे. म्हणजेच काय, टोटल प्लेनचं जेवढं डिस्टन्स आहे त्याच्या हाफ वरती काय असणार आपला एक्स बार येणार. एक्स बार किती आहे, टोटल 120 आहे, त्याच्या हाफ किती येणार 60 येणार. 60 mm वरती काय होणार आपली YY ॲक्सिस येणार. YY ॲक्सिस इथं आल्यानंतर काय होणार रे, YY ॲक्सिस आणि पहिल्या रेक्टँगलचा YY ॲक्सिस दोन्ही एकावरतीच आहेत म्हणून काय होणार, हे कॅल्क्युलेशन पूर्ण काय होणार, 0 होणार. फक्त डायरेक्ट काय वापरायला लागेल आपल्याला पहिल्यासाठी dB³/12. म्हणजेच काय रे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ॲक्सिस काय असतो तो dB³/12 असतो. दुसऱ्यासाठी बघा, संपूर्ण अनसिमेट्रिकल आयचा YY ॲक्सिस आणि दुसऱ्या रेक्टँगलचा YY ॲक्सिस काय होणार, एकाच पॉईंट वरती येणार म्हणून एच डिस्टन्स काय होणार 0 होणार. हे 0 झाल्यामुळे हे कॅल्क्युलेशन काय होणार 0 होणार. हे 0 झाल्यामुळे डायरेक्ट काय करायचा, YYचा फॉर्म्युला वापरायचा. काय असतो, dB³/12. XX ला BD³/12 असतो आणि YYला इकडे शिफ्ट होऊन dB³/12 डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. तिसऱ्यासाठी बघा, संपूर्ण अनसिमेट्रिकल आयचा YY आणि तिसऱ्या रेक्टँगलचा YY काय होतं, एकाच पॉईंट वरती आहेत म्हणून एच डिस्टन्स काय असणार आहे, इथलं 0 असणार आहे. हे 0 असल्यामुळे ह्या दोघांचा प्रोडक्ट काय होणार 0 म्हणून डायरेक्ट काय करावं लागेल आपल्याला, YY साठी dB³/12 आणि काय करायची, तिघाची ऍडिशन केली की काय होते, ऑटोमॅटिक IYY व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होते. बघूया dB³ याचा डेप्थ किती आहे 20 इंटू बेस किती आहे, हा झाला B³ डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्या रेक्टँगल साठी डेप्थ किती आहे 120 इंटू बेस किती आहे 20 चा क्यूब डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट प्लस तिसऱ्या रेक्टँगल साठी D किती दिले आहे, डेप्थ 20 इंटू बेस किती आहे 120 चा क्यूब डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू, हे काय येणार आपलं, मोठी संख्या आहे, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. म्हणजेच 3.813 इंटू 10⁻6 mm⁴ हा आपला काय असणार आहे IYY व्हॅल्यू असणार आहे. असं काय केलं, हे निग्लेक्ट का केलं तर संपूर्ण अनसिमेट्रिकल आयचा YY आणि त्या करस्पॉन्डिंग बॉडीचा YY एकच असल्यामुळे ही व्हॅल्यू काय होते, निग्लेक्ट होते म्हणजे 0 येणार. म्हणून डायरेक्ट काय करायचं, हीच व्हॅल्यू ॲज इट इज करायचं. म्हणजेच dB³/12 प्लस dB³/12 प्लस dB³/12 पहिल्याचा IYY प्लस दुसऱ्याचा IYY प्लस तिसऱ्याचा IYY डायरेक्ट आपल्याला काय भेटणार, IYY व्हॅल्यू भेटणार. हे पुढचं कॅल्क्युलेशन त्यात करायची गरज नाही कारण संपूर्ण बॉडीचा IYY आणि करस्पॉन्डिंग त्या बॉडीचा YY
ह्या बॉडीचा वाय वाय आणि ह्या बॉडीचा वाय वाय त्यातूनच पास होतात. म्हणजेच हाईट एच काय होते आपली, जो काही एच आहे तो 0 असल्यामुळे 0 इंटू एरियाची व्हॅल्यू, ही टर्म सगळी 0 येऊन फक्त काय होणार, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 हे आपलं काय असणार आहे, आय वाय वाय आन्सर येणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि ह्या गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्राचाही चांगला फायदा होईल. धन्यवाद.